नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. पश्चिम बंगालमध्ये शपथविधी पार पडला आणि दिशा आता ठरलेली आहे. आसामची दिशा ठरली आहे. एक प्रकारे केरळची सुद्धा ठरलेली आहे. बुचकळ्यात पडलाय तो तामिळनाडू. कारण तामिळनाडूमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालेलं नाहीये. पण टीव्हीके पक्षाचे विजय जे त्यांच्या सिनेसृष्टीमधून येतात, असा हा नेता ह्याला इतकी घाई झालेली दिसते मुख्यमंत्री बनायची, की खरोखर आश्चर्य वाटतं. आता कसं आहे, की एक तर राजकारणामध्ये नौके आहेत. पहिल्यांदा काहीतरी पक्ष निर्माण केला आहे आणि त्याच्यातून बहुमत कडे ऑलमोस्ट गेलेले आहेत. म्हणजे 118 हवे होते, ह्यांना 108 झालेले आहेत. त्या दिवशी मी म्हटलं त्याप्रमाणे AIADMK आणि DMK एकत्र आले, तर त्यांची बेरीज 106 होते. 108 आणि 106 मध्ये काही फारसा फरक नाही. पण अ, वेगवेगळ्या पक्षांची साथ मिळू शकेल ह्याची जास्त शक्यता मात्र टी-व्ही-के विजय ह्यांच्याबरोबर आहे. टी-व्ही-के हा पक्षाचं नाव आहे. नुसतं विजय कसं म्हणायचं म्हणून मी आपलं टी-व्ही-के विजय असं त्यांचं नाव माझ्या दृष्टीने पडलेलं आहे. तो भाग आपण सोडून देऊ. पण ह्या टी-व्ही-के विजय ह्यांची जी भोंदूगिरी आहे, ती लवकरात लवकर उघड होणार असं मी त्या दिवशी व्हिडिओ केलेला होता. आणि त्याप्रमाणे आता गंमत कशी आहे बघा, की हे पहिल्याच दिवशी ताबडतोबीने गव्हर्नरला जाऊन भेटले आणि आपला यू हॅव टू प्लेस युअर क्लेम देअर. तर विजय भेटले गव्हर्नर साहेबांना, आर्लेकरांना भेटले ते आणि त्यांनी सांगितलं, की मला 107 MLAचा सपोर्ट आहे. 107 का? तर विजय स्वतः हे 2 कॉन्स्टिट्युएन्सी मधून उभे राहिलेत. एका ठिकाणी त्यांना राजीनामा द्यावा लागेल. म्हणजे 108 जागा जिंकलेल्या दिसल्या तरी देखील आमदार 107च आहेत. तेव्हा त्यांनी 107 जणांचा मला सपोर्ट आहे, तर तुम्ही मला आमंत्रण द्यावं ह्याच्यासाठी म्हणून राज्यपालांना भेटले. राज्यपाल म्हणाले, की तुमच्याकडे बहुमत आहे ह्याची मला सपोर्टची पत्र आणा. आता सपोर्टची पत्र आणा म्हटल्यानंतर आली पंचायत. मग काय झालं? मग काँग्रेस म्हटलं, "नाही, नाही आम्ही देतो." आमचं काँग्रेसचे 5 मग 107 आणि 5 112चा सपोर्ट घेऊन विजय परत गव्हर्नरांना भेटले. गव्हर्नर म्हणले, "अहो पण बरोबर आहे, हे 112च होत आहेत. हे तर काय 118 होत नाहीयेत. मग आता काय करायचं?" मग त्यांनी परत एकदा तो मागे गेला आणि परत त्यांनी मग CPI, CPM ह्यांचे 2-2 आमदार आहेत. त्यांचा पत्र घेतली. ती पत्र घेऊन तिसऱ्या दिवशी परत गव्हर्नरला भेटले. आता ते गव्हर्नरला भेटले. गव्हर्नर म्हणाले, "अहो, पण बरोबर आहे, हे तर 116 होतात. अजूनही तुम्हाला 2 आमदार कमी पडतायत." तेव्हा ते परत मागे आले. आता पुन्हा त्यांनी असं म्हटलेलं आहे, की मला आता 118 जणांचा सपोर्ट आहे म्हणून आणि त्याच्यामध्ये त्यांनी AMMK ह्या पक्षाचंही नाव घेतलेलं आहे. आता AMMK पक्षाचं म्हणणं असं आहे, की त्यांनी आपल्या पक्षाचा जो सपोर्ट असल्याचं पत्र सुद्धा राज्यपालांना दिलेलं आहे आणि ही खरी गोम असल्याचं आता लक्षात येईल. AMMK पक्षाचे दिनकरन जे आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे, की आमच्या पक्षाचा एक आमदार निवडून आलेला आहे आणि तो फोडण्याचे प्रयत्न टी-व्ही-के विजय करतायत. परंतु मी आमच्या पक्षाचा पाठिंबा जो आहे तो AIADMK ह्या पक्षाला दिलेला आहे आणि तसं पत्र घेऊन मी गव्हर्नर साहेबांकडे आलेलो आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे, की दिनकरन यांचं, की गव्हर्नरना ह्याच्या अगोदर जे पत्र दिलं गेलं AMMKच्या चा पाठिंबा असल्याचं, ते फोर्ज्ड आहे, ते बनावट आहे. म्हणजे त्या कागदपत्रावर ते संशयित कागदपत्र आहेत. ते पक्षाचं अधिकृत पत्र नाही. असं दिनकरन यांनी गव्हर्नरला सांगितलं. त्यामुळे परत एकदा गुंता आणखी वाढला, की हे प्रकरण चाललंय काय सगळं? हे विजय साहेब जे आहेत, हे एवढे डेस्परेट का आहेत मुख्यमंत्री होण्यासाठी? आणि एक साधी मला गोष्ट सांगा तुम्ही, एखादा मनुष्य पहिल्या दिवशी आधी 107 जणांचा पाठिंबा, मग 112 साठी जातो, मग 116 साठी जातो, मग एक बनावट पत्र घेऊन जातो. हे प्रकरण काय चाललेलं आहे? व्हॉट्स हॅपनिंग? जर का अशा प्रकारे एक साधं बहुमत सिद्ध करा, आर्लेकरांनी पहिल्याच दिवशी सांगितलं असेल, की स्पष्ट बहुमत तुमच्याकडे आहे, ह्याची पत्र मला द्या म्हणून.
तर ती जमा होईपर्यंत माणसाला धीर का नाहीये हा प्रश्न आहे. आणि काळबेरं कदाचित तिथेच असू शकतं. नंबर 2 ची गोष्ट अशी, की तमिळनाडूसारखं एवढं मोठं राज्य हा माणूस सांभाळायला समर्थ तरी आहे का? त्याची पात्रता तरी आहे का? याचा विचार तिथले मतदार आजच्या घडीला करत नाहीयेत. पण त्यांची अवस्था ही दिल्लीकरांसारखी लवकरच होईल ह्याबाबत माझ्या मनात शंका नाही. हे विजय साहेब जे आहेत ते अर्थातच सरकार बनवण्यापासून ते जवळ जवळ पोहोचलेले आहेत हे आपण म्हणू शकतो. म्हणजे जरी अण्णा डी-एम-के आणि डी-एम-के एकत्र यायचा त्यांनी प्रयत्न केला, तरी देखील विजय त्यांच्या पुढे आहेत, असं साधारण चित्र तरी आता तेच दिसतं आहे. पण त्याच्या मागची ही जी सगळी ओलांडुड्या आहेत, त्या मात्र आपल्याला अ, अंतर्मुख करतात, की नेमकं काय होणार आहे. आणि आर्लेकरांचा जो आक्षेप होता, की जर का ह्यांनी पहिल्याच दिवशी त्यांना जर का बोलवलं असतं सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणजे सर्वाधिक जागा मिळालेली एकमेव पक्ष आहे आणि त्याच्यासाठी त्यांना आमंत्रण द्यायचं, असं जर का गव्हर्नरांनी ठरवलं असतं, तर घोडेबाजार तर नक्कीच झाला असता तामिळनाडूमध्ये. घोडेबाजार हा शब्द माझा नाही, हा शब्द आपल्या मीडियाचा म्हणजे लिंबू मीडियाचा अत्यंत आवडता शब्द आहे आणि ते घोडेबाजार कधी म्हणतात, जेव्हा त्यांच्या विचारधारेच्या विरुद्ध पक्षाचं सरकार जर का येणार असेल, तर तो घोडेबाजार असतो. अन्यथा मन वळवणं असतं. तेव्हा विजयांच्या बाबतीत सुद्धा घोडेबाजार शब्द त्यांनी वापरला नसता ह्याची मला खात्री आहे. हे सगळं जे झालं ना 4 दिवसामध्ये त्याच्यातली खोच काय लक्षात घ्या, की पहिल्यांदा प्रोसेस अशी असते, की इलेक्शन कमिशन जे असतं, ते एक यादी तयार करतं आणि बाबा हे जे आमदार आहेत, अमुक-अमुक आमदार अमुक-अमुक मतदारसंघातून जिंकलेले आहेत आणि त्यांची पक्षाची जी काय पोझिशन असेल, की हा ए-आय-डी-एम-केचा आहे, हा डी-एम-केचा आहे. हे सगळं इंडिकेट करून यादी जी आहे ती राज्यपालांकडे सुपूर्द होते. ती जेव्हा शिक्कामोर्तबा सकट राज्यपालांकडे जाते, त्यानंतर सगळ्या प्रोसेसला सुरुवात होते आणि मग राज्यपाल ठरवतात, की बहुमत आहे की नाही आणि बहुमत असेल, स्पष्ट बहुमत असेल तर त्या पक्षाला बोलवतात. नसेल तर आजकालच्या कोर्टाचे जे निर्णय आलेले आहेत आणि जे आपल्या जेठमलानी साहेब, हरीश साळवे ह्या दोघांनीही स्पष्ट करून सांगितलेलं आहे. त्यानुसार आज आर्लेकर जाताना दिसतायत. परंतु ह्यांना धीर धरवत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे त्यांनी खरा दम धरायला पाहिजे होता. इलेक्शन कमिशनची यादी पोहोचली का बाबा राज्यपालाकडे? त्याच्या आधीच तुमचे दावे सुरू. ही गोष्ट काही खरी नाही, कारण ही लोकशाहीमध्ये बिलकुल बसत नाही. आणखी 2-3 गोष्टी आहेत. मी जे श्रीलंकेबद्दल सांगितलेलं होतं, की कचितिऊ अ, ह्याच्याबाबत जाफना आमच्या ताब्यात द्यावं म्हणून आता श्रीलंकेचे एक एम-पी आहेत, ते मागणी करतायत. कचितिऊ सुद्धा आम्हाला द्या म्हणून ते सांगतायत आणि हे विजय साहेब आहेत, ते ह्याच्या बाबतीमध्ये आपल्याला मदत करतील अशी त्यांनाच मुळी खात्री आहे. ते आपण काय बोलणार त्याच्यावरती? हे सगळे जे मुद्दे आहेत ते केंद्र सरकार ठरवत असतं. ह्याचं जर का भान नसेल तर मात्र अवघड काम आहे. आय-यू-एम-एल जो आहे पक्ष त्यांनी सांगितलेलं आहे, की आम्ही टी-व्ही-के विजय यांना सपोर्ट देणार नाही आहोत म्हणून. तेव्हा ही परिस्थिती एकदम बेकार झालेली आहे असं मला वाटतं निदान. आणि त्याच्यासाठी आता जे कोणी देणार त्यांना उपमुख्यमंत्री पाहिजे, एकाला पाहिजे, मग दुसऱ्याला पण पाहिजे, मग तिसऱ्याला पण पाहिजे. या सगळ्या गोष्टी होत राहणार आहेत. ह्याच्यामधला जो आणखी एक गंभीर बाब आहे आणि जिच्याकडे फारसं लक्ष वेधलं नाहीये लोकांचं, त्याच्याबद्दल आज मला बोलायचंय. ते म्हणजे टी-व्ही-के ह्यांचे जे राजकीय सल्लागार आहेत, त्यांचं नाव आहे आढव अर्जुनम. हे आढव अर्जुन जे आहेत, ते इलेक्शन कॅम्पेन मॅनेजमेंटचे जनरल सेक्रेटरी आहेत त्यांच्या पक्षामध्ये. आढव अर्जुन ह्यांचा परिचय काय? तर त्यांचा परिचय असा आहे, की तामिळनाडूचे जे लॉटरी किंग समजले जातात, सॅन्टियागो मार्टिन यांचे हे जावई आहेत. सॅन्टियागो मार्टिन यांची काय ओळख आहे? तर फ्युचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिसेस ही जी कंपनी आहे त्यांनी भारतामध्ये
इलेक्टोरल बॉन्ड्स विकले जातात. तुम्हाला माहिती आहे आता सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती काहीतरी निर्णय दिलाय, पण आतापर्यंत नावं गुप्त ठेवायची या आश्वासनावरती लोक त्याच्यात पैसे घालत होते त्या बॉन्ड्समध्ये. आणि त्याचा जो पैसा आहे तो आपल्याला कुठल्या पक्षाला द्यायचा आहे हे तुम्ही इंडिकेट करू शकत होता. त्याच्यामध्ये हायेस्ट बिडर ज्याला म्हणतात तो हा सॅन्टियागो मार्टिन होता. आणि त्यांचे जे पैसे आहेत ते जास्तीत जास्त पैसे हे एक DMK ला जात होते आणि दुसरे ममता बॅनर्जींच्या TMC ला जात होते. तेव्हा सॅन्टियागो मार्टिन यांची ही कंपनी ते हायेस्ट इलेक्टोरल बॉन्ड घेतात. त्यांचे जावई जे आहेत ते यांचे पॉलिटिकल सल्लागार आहेत, अत्यंत जवळचे आणि विश्वासू सल्लागार आहेत. हे जे मार्टिन आहेत त्यांची पत्नी ही AIADMK ची MLA आहे. म्हणजे हे पैसे कोणाला देतात तर DMK ला देतात आणि TMC ला देतात. पत्नी ही AIADMK कडून आमदार झालेली आहे आणि त्यांचा मुलगा जो आहे तो पुडुचेरीतून आमदार आहे. बरं, जावई कोण आहे तर जावई TVKचा ॲडवायझर आहे, अशी परिस्थिती आहे. हे मार्टिन साहेब जे आहेत ते अत्यंत इन्फ्लुएन्शियल आहेत आणि ते व्हॅटिकनला फार जवळ आहेत. तुम्हाला तर नावांवरून सगळं लक्षात आलं असेल काय आहे काय नाही ते. त्यांच्या ज्या वेळेला 25वा लग्नाचा वाढदिवस होता त्याच्यासाठी पोप बेनेडिक्ट 16वे यांच्याकडून पर्सनल बेस्टॉमेंट आले. त्यांनी म्हटलेलं आहे पोप बेनेडिक्ट 16 पर्सनली बेस्टोड अन apostolic blessings on Santiago Martin and his family. It is considered the highest acknowledgement in Catholic Christianity. पोप कडून अशा प्रकारे आशीर्वाद येणं हे सर्वात मोठं शुभ लक्षण समजलं जातं कॅथॉलिक ख्रिश्चॅनिटीमध्ये आणि ते मार्टिन यांना प्राप्त झालेलं आहे. तर सॅन्टियागो मार्टिन तुम्ही म्हणाल या सगळ्यामध्ये काय आहे? असू शकतो एखादा माणूस धंदेवाईक आहे, पैसे आहेत, त्यांनी इलेक्टोरल बॉन्ड घेतलेले आहेत, त्यांच्या मर्जीप्रमाणे त्यांनी DMK आणि TMC ला पैसे दिलेले आहेत, तृणमूलला, ममताच्या. आणि मग असेल त्यांची बायको इथून, मुलगा तिथून वगैरे, जावई त्यांचा पॉलिटिकल ॲडवायझर, हे सगळं तुमचा काय त्याच्यामध्ये? TVK जे आहेत ते त्यांच्या नावातच जोसेफ आहे, हे सॅन्टियागो मार्टिन आहेत. त्यांना पोपचे आशीर्वाद मिळतात. ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण बाजूला ठेवू. पण हे जे सॅन्टियागो मार्टिन आहेत ना, ह्यांच्यावर ईडीने धाड घातली. ईडीने धाड घातलेली होती आणि त्यांना रोख मिळाली ईडीला तिथे. ती त्यानंतर असं लक्षात आलं की सॅन्टियागो मार्टिन यांच्या जवळ-जवळ 350 पेक्षा जास्त शेल कंपन्या आहेत आणि त्या सिंगापूरमधून ऑपरेट होतात. ती जी कॅश त्यांना रोख जी मिळाली तिथे धाडीमध्ये त्याच्यामध्ये PMLA म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग ऍक्ट नुसार त्याच्यावर कारवाई सुरू झालेली आहे. अशा तऱ्हेने अशा ह्या व्यक्तीचा जावई हा ह्यांचा पॉलिटिकल ॲडवायझर आहे. हे महत्वाचं आहे आणि म्हणून मी कदाचित पहिल्यांदा ज्या दिवशी सांगितलं की हे भोंदू बनावट केजरीवाल आहेत, बहुतेक तमिळनाडूचे केजरीवाल सिद्ध होऊ शकतात, त्याच्यावर कदाचित लोकांचा विश्वास बसला नसेल. पण या अशा ज्या गोष्टी आहेत ना, या हळूहळू बाहेर येणार आहेत. दलपती विजय जे आहेत त्यांनी त्यांचं जे जननायक नायकन याची ऑडिओ लॉन्च जो झाला तो चेन्नई मधून केलेला नव्हता, तो क्वालालंपूर मधून केला आणि तो इलेक्शनच्या काही महिने अगोदर केलेला आहे. या सगळ्या ज्या लिंक्स आहेत ह्या लिंक्स अत्यंत महत्वाच्या आहेत आणि ह्या लिंक्स कुठे ना कुठेतरी त्याच्यानंतर जोडल्या गेलेल्या तुम्हाला दिसतील. आता मात्र आपण एक गोष्ट म्हणू शकतो, हे सॅन्टियागो मार्टिन हे जे कनेक्शन आहे हे डाऊटफुल आहे. आणि नंबर 2 दिनकरन यांच्या म्हणण्यानुसार TVK विजय यांनी जे पत्र राज्यपालांना दिलं ते बनावट आहे, ते खरं नाही. या 2 गोष्टी ज्या आहेत या खरं म्हणजे भुवयावर चढल्याच पाहिजेत कुठल्याही माणसाच्या. तमिळनाडूचा मतदार जो आहे तो भारावलेल्या मनस्थितीत आहे. आमच्याकडचे अनेक भोळसट लोक आहेत. नाही, नाही असं कसं त्याला आता इतके आमदार मिळाले, मग त्याला चान्स तर मिळालाच पाहिजे.
चान्स मिळाला पाहिजे, बरोबर आहे. त्याला चान्स द्यायचा म्हणजे घोडेबाजार करायला चान्स द्यायचा, असाच त्याचा अर्थ होतो. अन्यथा त्यांनी जो काय घोडेबाजार करायचा, तो अगोदर करावा वायदे बाजार आणि मग नंतर दाखवून द्यावं, की मला एवढ्या लोकांचा सपोर्ट आहे, तर मला इन्व्हाईट करा आता म्हणून. बरोबर ना? असं. तर ही अवस्था आहे. ही आत्ताशी फार काही दिवस नाही. 4 मे पासून आज आता मी रेकॉर्डिंग करते आहे, तर 9 मे आहे. केवळ 5 दिवसामध्ये हे चित्र तयार झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये पुढे-पुढे जी वळणं येणार आहेत, ती जबरदस्त असणार आहेत. आणि मी तुम्हाला सांगते आहे, की हे जे पोप बेनेडिक्ट, त्याचे शुभाशीर्वाद, त्यांचा जावई इकडे आणि तो जोसेफ कोण तो विजय, हे सगळं गौड बंगाल काय आहे, हे आपल्याला हळू कळणार आहे. उगाच नाही त्या डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना फोन केला आणि त्यांना काँग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन केलं त्यांचं. का? बंगाल हातातून जाणार त्यांनी गृहीत धरलं असेल कदाचित. पण तमिळनाडू तर माझ्याकडे आहे, केरळ तर माझ्याकडे आहे, आंध्र तर माझ्याकडे आहे, सॉरी तेलंगणा तर माझ्याकडे आहे, हे सांगायचा प्रयत्न केला. आणि त्यातली जी धमकी आहे, ती धमकी जरूर समजून घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.